आपल्याला खुलं मैदान हे होतं. त्यानंतर स्कोरर सज्ज आहेत आणि या पहिल्या बॉलला सुरुवात होईल. धर्मवीर आमदार चषक 2025 तिसरा दिवस पहिला सामना. फलंदाजीसाठी श्रीदत्त बुलढाणा संघाचे कॅप्टन प्रसाद पदाट. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन. पहिल्याच बॉल वरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. समोरचा बॉल होता. अगदी रीचचा वापर करत डीप स्क्वेअर लेग खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलने होते आहे सुरुवात. बुलढाण्याचा सहवाग प्रसाद पदाट आता स्ट्रायकिंगला. खरं तर ज्या वेळेला मागच्या काही वर्षापासूनचा जर इतिहास उचलून बघितला तर प्रसाद पदाट नावाजलेले फलंदाज आहे. बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेट तसेच विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ख्याती. हाई बॉल अगदी अक्रॉस द लाईन गेले. प्रसाद सरळ वेध घेतोय शरीराचा. डॉट बॉलने आता ही सुरुवात आहे. हाई बॉल डॉट असेल. सय्यद सोहेल अनुभव. खरं तर आत्ता मागच्या काही काळामध्ये श्रीदत्त बुलढाणा संघाने श्रीदत्त 40+ चषकाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये सय्यद सोहेल सुद्धा खेळताना पाहायला मिळाले होते. खरं तर वयाच्या 40शी पार नंतर अशा स्पर्धांना पूर्णत्वाला नेणं कठीण जातं. ओ इनसाइड आउट चांगला खेळलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलाय. एक धाव. खातं ओपन झालंय आणि खातं ओपन करणं खूप महत्वाचं असतं पंडितकर सर. ज्या प्रकारे खातं ओपन करणं फार महत्वाचं असतं आणि खातं ओपन केलं श्रीदत्त बुलढाणा संघाने. एक धाव. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सय्यद सोहेल कॅप्टन पूर्ण करता आहे गुलदमा संघाचे. तर काय सांगाल? ओ फ्लिक केला. रीचचा वापर. पहिलाच बॉल करण नखवाल. पहिल्याच बॉल वरती चढई बॉल सीमा पार. षटकार. त्याच बॉलवरती षटकार आलाय. करण नकवाल एक नावाजलेला फलंदाज. त्याचा आत्मविश्वास एवढा दांडगा होता की पहिल्याच चेंडूवर सामना करताना षटकार लगावला. अतिशय चांगला फटका करणच्या फळीतून निघाला. त्याचा आत्मविश्वास दाखवतो की त्याचा किती आत्मविश्वास आहे आणि एक चांगली सुरुवात म्हणता येईल. पदाड तेवढाच आक्रमक असा फलंदाज. हाई बॉल अगदी हलक्या हाताने या बॉलला दिशा दिली आहे. आणि खरं तर सर ज्या वेळेला एखादा फलंदाज मोठा फटका खेळतो त्यानंतर अशा प्रकारचा प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये फार कमी पाहायला मिळतो. त्या षटकारानंतर एक धाव घेतली करण नकवाल यांनी. चांगला खेळ. निश्चितच अनिकेत. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं शक्य नसतं. ज्या प्रकारे चेंडू होतो त्या प्रकारे त्याला खेळून काढणं गरजेचं असतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. समोर जाऊन अगदी स्ट्रेट डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होती आहे. पहिल्या षटकातला खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 8-0 श्रीदत्त बुलढाणा. नकवाल.
बॅकफुटला जात अगदी पंच करण्याचा प्रयत्न. या बॉलमध्ये अतिरिक्त उसळी होती सर, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि अगदी खांद्याच्या बराबरीला हा फटका खेळला करण नकवाल यांनी. करण अतिशय संयमी फलंदाज आहे आणि त्यानं लेंथ बघितल्याने त्या प्रकारे त्याला खेळून काढलं आहे. अनुभव आहे अनेक स्पर्धांचा. जागा बनवली, शॉर्ट टर्म पुल, परफेक्ट बॉल, डीप स्क्वेअर लेगला, डिस्पॅच सीमा पार, एक टप्पा, चौकार. बघा अगदी त्याच लेनवरचा बॉल अगदी पुल केलाय बॉलला, बॉल अगदी सीमा पार पाडवलाय, चौकार येतोय करणच्या बॅट मधून. करण नकवाल धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते आहे. आणखी एक वेळ समोर खेळलाय, बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करताय, परंतु हाही बॉल अगदी सीमा पार, चौकार. चौकार आलाय. मागच्या 2 बॉल वरती 2 चौकार. हा फटका अगदी समोर खेळला होता करण नकवाल यांनी. चांगलं प्रॉपर टायमिंग, बॉल अगदी लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. याही बॉलला अगदी दिशा दिली आहे, वाव परफेक्ट, सुंदर फटका, आई बॉल सीमा पार, चौकार. तीन बॉल आणि तिन्ही नेत्रदीपक फटके लगावत असताना करण नकवाल. करणचे हे जे 3 फटके होते निश्चितच मान्य श्री श्रीकांत दादा गायकवाड यांचं आगमन या मैदानावरती झालंय. दादांचं खूप खूप स्वागत असेल. सामन्याचा आनंद घेण्यासाठी श्रीकांत दादा गायकवाड यांचं आगमन. युवा सेना शहराध्यक्ष श्रीकांत भैया गायकवाड यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. करण सामना करेल पुढच्या चेंडूचा. रिव्हर्स स्वीप, स्विच केले स्वतःला, स्वीट बॉल डीप वर्ड बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण आता चढाई करतोय, चौकार. नेत्रदीपक अशी फटकेबाजी करणच्या फळीतून निघते. अतिशय सुंदर फटकेबाजी आणि प्रत्येक दिशेला चेंडू ज्या दिशेला तो त्या दिशेला फटकेबाजी करतोय करण. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी. 24 धावा. मागच्या 4 बॉल वरती 4 चौकार. बॉलला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु चांगला होता बॉल. आतापर्यंत मागच्या 4 बॉल वरती 4 चौकार. शेवटच्या बॉल वरती डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर पॉवर प्ले समाप्त. धावसंख्या 24-0 शेत बुलढाणा. सोळा धावा. चांगली सुरुवात, वेगाने सुरुवात केली आहे करण नकवालने पॉवर प्लेचा. जर अशा प्रकारची सुरुवात मिळाली तर नक्कीच पहिल्या डावामध्ये अशा प्रकारची सुरुवात अपेक्षित असते फलंदाजांकडून. कारण दुसऱ्या डावामध्ये तशा प्रकारचा गोलंदाजांना आपल्याला संयम द्यावा लागतो की कशा प्रकारची धावसंख्या धावफलकावरती आहे. निश्चितच करण याने उत्कृष्ट अशी फटकेबाजी केलेली आहे.
एक चांगला फटका बॅकफुटला जात पंच केला होता आणि हातातली धाव घेतली आहे. चांगला कॉल. चोरटी धाव म्हणता येईल हिला. चांगला कॉल होता. दोघांमध्ये चांगली अंडरस्टँडिंग, समजदारीने फलंदाजी करतात तिथे दोन्ही फलंदाज. थोडासा आक्रमक झाला इथे तो करण, आणि फदाड थोडा शांत आहे आज. फदाडला जास्त वेळ शांत ठेवणं शक्य नाही. तो सुद्धा एकदा फटकेबाजी करायला लागला तर त्याला आवरणं कठीण. क्रिकेटमध्ये शांत आणि संयमी खेळी फार महत्वाची असते. ज्यावेळेला एखादा फलंदाज आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर अशाच प्रकारे संयमी खेळी करायचे, शांत डोकं असायचं. तदनंतर त्यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले. निश्चितच समोरचा फलंदाज जेव्हा आक्रमक फलंदाजी करतो त्याला संधी देणं गरजेचं असतं, आणि तेच करतोय सध्या फदाड. ओ कट केलाय. परफेक्ट कॉम्बी बुक स्टाईल. कव्हरच्या डोक्यावरून बॉल डिस्पॅच डीप कव्हरला. चौकार. चौकार प्राप्त करतात करण नकवाल. का जाणले जातात करण आपल्या विध्वंसक फलंदाजीसाठी. याचं उत्तम नमुना मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. जागा बनवली, समोर केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. परफेक्ट कॉम्बी बुक स्टाईल मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धाव करतायत चांगली पैकी, परंतु बॅकअप नव्हतं. तिसऱ्या धावेचा कॉल आणि 3 धावा रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा काय उत्तम पाहायला मिळते आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये, आणि त्याचं प्रात्यक्षिक ते दाखवलं आहे. थोडासा वाईट थ्रो झालेला आहे आणि त्याचं एक धाव, एक निर्धाव धाव, तिथे एक एक्स्ट्रा धाव मिळालेली आहे तिथे. आणि दोन्ही फलंदाज चतुराईने ते फलंदाजी करताना. चतुराईने फलंदाजी करतायत प्रसाद फदाड संघाचे कर्णधार. त्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी, आणि जबाबदारीला खांद्यावर घेऊन त्यानंतर खेळ करणं फार. ओ आडव्या बॅटने प्रसाद हा बुलढाण्याचा सेवा करतोय चढाई. बॉल सीमा पार. षटकार. मी आणि लगावलाय षटकार. हा बुलढाण्याचा सेहवाग. आता बुलढाणा संघाचा सेहवाग का ओळखला जातो प्रसाद या बॉल वरती दाखवून दिलाय. त्या स्लॉट मधला बॉल मैदानाच्या बाहेर जातो. आणि खरं तर गेल्या काही 4-5 वर्षाचा इतिहास आपण बघा ज्या प्रकारे प्रसाद खेळत आलाय त्याचा फॉर्म. आपण जास्त वेळ प्रसादला शांत ठेवू शकणार नाही आहात. ज्यावेळेला प्रसाद इन फॉर्म येईल त्यावेळेला अशा प्रकारचे फटके नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतील. निश्चितच एक फटका आत्मविश्वास वाढवतो, आणि निश्चितच हा फटका प्रसादचा आत्मविश्वास वाढवणार. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चांगला खेळला या बॉलला. आणि त्या षटकारानंतर आणखी एक बघा खालच्या नॉन स्ट्रायकिंग एंडला इन फॉर्म फलंदाज आहेत करण नकवाल. त्याला एक धाव घेत स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न, आणि ही खरं तर कर्णधाराची खरी जबाबदारी असते. निश्चितच कर्णधार म्हटल्यानंतर संघाची पूर्ण जबाबदारी घेऊन, आणि प्रसादवर तर संघाची जबाबदारी आहेच, पण त्या सामन्यांचं आयोजन सुद्धा प्रसादच्या खांद्यावरी मोठी जबाबदारी आहे. आणि त्या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या प्रसाद पार पाडतोय. हेलिकॉप्टर, परंतु अलॉंग दी कार्पेट खेळला या बॉल. आणि करण नकवालची आज या सामन्यातली खासियत काय राहिली आहे सर, तर त्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि प्रत्येक बॉलला योग्य त्या दिशेला दिली आहे. म्हणजेच की 3 षटकांचा खेळ आता समाप्त केला. या सिंगल धावेने 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 40 चांगली सुरुवात. तीन षटकाचा खेळ संपलेला आहे. 40 धावा बिनबाद 40, आणि एक चांगली सुरुवात करण आणि प्रसाद यांनी आपल्या संघाला दिली. करण
विध्वंसक फलंदाजी करतोय आपल्या संघाकरता आणि त्याला योग्य साथ देतोय तिथे तो प्रसाद. थोडंसं स्वतःला बांधून ठेवलं प्रसादनं आणि करणला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय, कारण करण चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसतोय इथे. करण नकवाल अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा गजर या फलंदाजाने गेल्या काही अनेक वर्षापासून आत्तापर्यंत करत आले करण. आणि आजही या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची सुरुवात प्रत्येक फलंदाजाला वाटतं की अशा प्रकारची करावी सुरुवात, परंतु आज तशा प्रकारची सुरुवात केली आहे करणने. लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला एकच धाव येईल. आणि काय सांगाल सर, ज्या प्रकारे आता सुरुवात झाली आहे, चांगली सुरुवात म्हणता येईल. बिनबाद 41 धावा, एक चांगली सुरुवात. आणि पुढचे जे फलंदाज येतात त्यांचा यांच्या फटकेबाजी बघून आणि त्याच्या एक संघाचा आत्मविश्वास वाढतो आणि स्वतः कर्णधार इथे जी बाजू सांभाळतोय ती बघून संघात एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि निश्चितच पुढे आपल्याला बघायला मिळणारे जे फलंदाज आहेत त्यातून आपल्याला त्यांचा आत्मविश्वास बघायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक मोठ्या फटकाने फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो, तेव्हा त्या प्रकारे उत्तम खेळी साकारतो मैदानाच्या आतमध्ये. तशा प्रकारची फलंदाजी आता प्रसाद काय आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय हे आता आपण मागच्या काही षटकांमध्ये बघितलंच आहे. ओ समोर खेळलाय, बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक करतायत, परंतु हा बॉल अगदी डोक्यावरनं बॉल एक टप्पा सीमा पार, चौकार. अनिकेत, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली ती प्रसादने. हेलिकॉप्टर शॉट इथे बघायला मिळाला प्रसादच्या फळीतून. एक चांगला फटका, 4 धावा वसूल केल्यात आपल्या संघाकरता त्या प्रसादने. आणि धावफलक इथे जाऊन पोचलाय तो 45 धावा, बिनबाद 45. चांगली सुरुवात. 45 धावा वेगाने सुरुवात केली आहे. प्रत्येक बॉलला डिस्पॅच करण्याचा प्रयत्न, आणखी एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पडल्यानंतर हा बॉल अगदी खाली राहिला आणि अनुभव आहे घेतला तर मोहम्मद रिजवान यांच्याकडे. निश्चितच मोठमोठे स्पर्धा रिजवान यांनी गाजवलेल्या आहेत, त्यामुळे चांगला अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आणि आपला अनुभव इथे पणाला लावताना रिजवान. समोर खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह लागत असताना प्रसाद एकच धाव येईल. आणि प्रसादचा स्ट्रॉंग झोन आहे सर. ज्या प्रकारे प्रसादने आपल्या बॅटिंगमध्ये काही चेंजेस केले मागच्या काही वर्षांमध्ये बघितलं तर प्रसाद अगोदर 2021 पर्यंत जर बघितलं तर मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो. त्यानंतर त्याने त्याच्या बॅटिंगमध्ये थोडेसे चेंजेस केले, थोडासा संयमी खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. आणि आत्ता बघा एक चांगली सुरुवात करून देत असताना पटकलाय बॉल, अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑन पोल, डोक्यावर नाही बॉल, सीमा पार. करणच्या बॅट मधून हाय आल, सीमा पार, चौकार. खेळतो पण थोडं संयमानं फटकेबाजी करतो. आधी तो प्रत्येक चेंडू हा सीमारेषेवर पाडायचा प्रयत्न करायचा, त्याचा तो प्रयत्न असायचा. आणि 50 धावा पूर्ण झाल्या शेत बुलढाणा संघाच्या. समोर चांगला ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला फंबल झालाय. दुसरा धावेचा कॉल असेल आणि या छोट्या छोट्या चुका कुठेतरी महागात पडतात. चुका करा मैदानावरती, परंतु त्या चुकांमधून काहीतरी शिका. निश्चितच एक एक धाव महत्वाची असते. आणि ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आता जाताना पाहायला मिळेल आपल्याला.
असताना 52 धावा आणि आपल्यासोबत आता समालोचन कक्षामध्ये जुडतील बुलढाण्याचा गौड आवाज आमचे हिंदी समालोचक पराग सर. सर स्वागत आहे आपलं. धन्यवाद अनिकेत. काफी धमाकेदार शुरुआत दिलाने में कामयाब दोनों ही ओपनिंग बल्लेबाज प्रसाद और करण नकवाल. 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 52 रन. करण खेल रहे 38 रनों पर. और नए गेंदबाज दूर वाले छोर से लोकेश. सामना करेंगे प्रसाद जो कि एक आक्रामक रूप में नजर आ रहे हैं. काफी अच्छी पार्टनरशिप, ओपनिंग पार्टनरशिप. इस बार कवर के ऊपर से खेलने का प्रयास किया था. अंदरूनी किनारा लगकर गेंद जाती हुई मिड ऑन के क्षेत्र में स्वयं फील्डर ने फील्ड किया. इस एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 53 रन. प्रसाद 15 रन बनाकर खेल रहे हो. करण नकवाल 38 रन बनाकर खेल रहे. क्या कहना चाहेंगे पंडितकर सर आप इस पार्टनरशिप के बारे में? एक चांगली सुरुवात, आक्रमक कशी फलंदाजी करताय ते करण आणि त्यांना योग्य साथ देत आहे ते प्रसाद. एक चांगली सुरुवात. इस बार रिवर्स लैप खेलने का प्रयास किया था. ब्लॉक होल में गेंद थी जिसका फायदा उठाने का प्रयास. जैसे देखा उन्होंने कि स्टंप के पीछे बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में फील्डर 30 यार्ड के अंदर जिसका फायदा उठाने का प्रयास किया था. फील्ड को खेलने का प्रयास किया था लेकिन नाकामयाब. करण फिर से एक बार लोकेश तैयार. राइट आर्म और द विकेट. इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद पुल करने का प्रयास. गेंद हवा में खड़ी हो चुकी है. फील्डर उसके नीचे आते हुए और काफी अच्छा कैच पकड़ा माधव ने. और लगता हुआ ये पहला और बड़ा झटका श्री दत्त बुल्ढाना को. सोळा चेंडूमध्ये 38 धावांचं योगदान दिले ते करणने. एक चांगली फलंदाजी केली आपल्या संघाकरता. एक चांगली धावसंख्या सुरुवात, डावाची चांगली सुरुवात करून दिली करण आणि प्रसादने. आणि पहिला बळी मिळवला आहे तो गुलधमा क्रिकेट संघाने करणच्या रूपात. 38 धावांवर बाद झाला तो करण. चांगली फलंदाजी केली ते करण आपल्या संघाकरता. जबरदस्त बल्लेबाजी. 16 गेंदों में 38 रन बनाकर आउट हो चुके हैं करण नकवाल. नए बल्लेबाज सागर घरत उर्फ गोलू, ये भी काफी अच्छे जबरदस्त बल्लेबाज, काफी अच्छे ऑलराउंडर. मैन फ्रॉम अकोला सागर घरत. और लोकेश को मिलती हुई यहाँ पर पहली सफलता. काफी अच्छी वापसी इस मैच में दिलाने में कामयाब लोकेश. एक अच्छी पार्टनरशिप के बाद तो पहला ब्रेक थ्रू दिलाया. और नए बल्लेबाज सागर घरत एक ऑलराउंडर प्लेयर है. काफी अच्छे बल्लेबाज और उतनी अच्छी गेंदबाजी करते हैं. लोकेश फिर से एक बार तैयार. दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट. सामना करेंगे सागर. इस बार हल्के हाथों से ढकेला कवर के क्षेत्र में. फील्डर वहां पर मौजूद. केवल एक ही रन मिलेगा. अब तक काफी अच्छी गेंदबाजी हुई इस ओवर में. काफी अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी की है लोकेश ने. पंडितकर सर. सागर याला चांगला दांडगा अनुभव, मोठमोठे सामने खेळण्याचा त्याला अनुभव आणि त्याचा इथे निश्चितच त्याला त्याचा फायदा होईल. आणि आपला अनुभव जो आहे तो इथे पणाला लावेल निश्चितच आपल्या संघाकरता. आणि लोकेशची पण इथे इस बार काफी अच्छी गेंद लगातार ब्लॉक होल पे और काफी अच्छी लेंथ पर गेंदबाजी कर रहे. थोड़ा सा रूम बनाकर कवर के ऊपर से खेलने का प्रयास था प्रसाद का लेकिन नाम कामयाब रहे. अंदरूनी किनारा लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में जाती और एक बिंदी गेंद निकालने में कामयाब. काफी अच्छी गेंदबाजी. अब तक 5 गेंदें डाली और केवल 2 रन दिए और एक विकेट चटकाने में कामयाब लोकेश. तो काफी अच्छी वापसी इस ओवर में अब तक गुलजमा 11 खामगांव के द्वारा. लोकेशने थोडं बांधून ठेवलं इथे फलंदाजांना. धावावर अंकुश लावलाय तो लोकेशने. फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास. देखना कैच हो पाता है या नहीं. फील्डर उसके नीचे आते और आसान सा कैच. लगता हुआ ये दूसरा झटका. प्रसाद पदार्थ आउट.
तिसरा झटका लागला इथे दत्त क्रिकेट संघ बुलढाणा. नए बल्लेबाज अजय बांगर गए हैं कृष्णा का साथ देने के लिए. तो लगातार 3 विकेट हो चुका है यहाँ पर. अच्छी शुरुआत के बाद रिजवान फिर से एक बार तैयार, सामना करेंगे अजय. फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, लेकिन हवा में गेंद और आसान सा कैच. बड़े बार बार विकेट खो रहा है. बड़े शॉट खेलने के प्रयास में श्री दत्त बुलढाणा, लगता हुआ ये चौथा झटका. पराग सर, असं इथे जाणवतंय की प्रत्येक फलंदाज हा चेंडू बाहेर पाडवायचा प्रयत्न करून राहिलेला आहे आणि त्यामुळे त्याचे फटके चुकत आहे आणि झेलबाद होत आहे. निश्चित रूप से टेनिस क्रिकेट में अब सिंगल डबल्स को कोई महत्व नहीं रहा है. सब आते ही बड़े शॉट खेलने का प्रयास करते हैं. सिंगल डबल कोई नहीं लेता है. चौकों छक्कों की बारिश करने को देखते हैं. उसी में अपनी विकेट खो रहा है यहाँ पर श्रीदत्त बुलढाणा. लगता हुआ ये चौथा झटका का. हालांकि एक अच्छी शुरुआत दिलाई थी करण और प्रसाद ने. नए बल्लेबाज चेतन जा रहे हैं कृष्णा का साथ देने के लिए. देखना अपने टीम के लिए क्या कुछ कर पाते हैं चेतन. निश्चितच चेतन सोनूने बुलढाणा क्रिकेटमध्ये एक नावाजलेलं नाव. बघूयात आपल्या संघाकरता काय योगदान देतोय तो चेतन सोनूने. 5व्या आणि 6व्या षटकाचा खेळ सुरू. 5व्या षटकात थोडासा अंकुश लावला होता. 2 गडी बाद केले होते आणि त्यानंतर आता सध्या रिजवान यांनी सुद्धा चांगलं बांधून ठेवले ते फलंदाजांना आणि थोडासा अंकुश मिळवले ते धावांवर. थोडीशी धावांच्या गतींना रोखले इथे ते रिजवानने. आपला पूर्ण अनुभव पणाला लावताना इथे रिजवान. 6व्या षटकाचा खेळ सुरू. 54 धावा 4 गाड्याच्या मोबदल्यात. इस बार हल्के हाथों से ढकेला कवर के क्षेत्र में खतरनाक हो सकता है. डायरेक्ट हिट अगर लगती तो निश्चित रूप से रन आउट हो सकते थे. काफी रिस्की रन था चेतन सोनू ने द्वारा, लेकिन अपना खाता खोलने में कामयाब. इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 55 रन. छठे ओवर का खेल चल रहा है. काफी अच्छा कमबैक, काफी जबरदस्त गेंदबाजी. पहले लोकेश ने काफी अच्छा ओवर किया था, उसके बाद अब रिजवान उनको पूरा सपोर्ट करते हुए. तो गेंदबाजी में अब अच्छी पार्टनरशिप देखने को मिल रही है लोकेश और रिजवान की. आधी पार्टनरशिप बघायला मिळाली ते फलंदाजी प्रसाद फदाड आणि करण यांच्यामध्ये. आता गोलंदाजीमध्ये ते चांगली जोडी बघायला मिळते. इस बार शॉर्ट अपलिंग गेंद कट करने का प्रयास, शायद एक मौका था वहां पर. आउटसाइड एज लगा था. काफी अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे हैं रिजवान. अब तक इस ओवर में हल्का सा रनअप है उनका, लेकिन काफी तेज गेंदें करते हैं और काफी अनुभव है उनका. काफी सालों से क्रिकेट खेल रहे हैं. फिर से एक बार रिजवान तैयार. फिर से एक बार उसी प्रकार की गेंद, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास किया था, लेकिन चूके और प्रेशर बढ़ता हुआ बल्लेबाजों पर. हालांकि अभी भी रन संख्या काफी अच्छी है. छठा और खेल चल रहा है. 55 रन हो चुके हैं. रिजवान फिर से एक बार तैयार, सामना करेंगे कृष्णा. फिर से एक बार हल्के हाथों से ढकेला मिडल के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद. दूसरे रन का कोई प्रयास नहीं. इसी के साथ ओवर की समाप्ति. 6 ओवर की समाप्ति के बाद 56 रन 4 विकेटों के नुकसान पर श्री दत्त बुलढाणा. एक 2 ओवर में मैच पलट जाता है. पहले 4 ओवर श्री दत्त का दबदबा था. 52 रन बनाए थे उन्होंने, और उसके बाद काफी अच्छा कमबैक गुलजमा द्वारा. केवल 4 रन दिए और 2 ओवर में, और 4 विकेटें निकालने में कामयाब. तो काफी अच्छा कमबैक गुलजमा 11 खामगांव द्वारा. निश्चितच पराग सर,
इस बार फुल टॉस गेंद खेला उसे स्क्वायर लेग के क्षेत्र में काफी जबरदस्त फील्डिंग जंप लगाकर गेंद को रोका और नो बॉल का इशारा आता हुआ और वेस्ट हाइट ये गेंद थी जिसके कारण इसे नो बॉल करार दिया स्क्वायर लेग अंपायर ने। और शायद रिव्यू लिया है बॉलिंग वाली टीम ने, तीसरे अंपायर की ओर मांग की है कि ये गेंद आप चेक कीजिए। या सामन्याचा आनंद घेण्याकरता इथे आलेत आपले युवा नेते श्री कुणाल भैया गायकवाड, युवा सेनेचे शहराध्यक्ष श्रीकांत भैया गायकवाड आणि आमचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे या सामन्याचा आनंद घेत आहे। तसेच मोठ्या संख्येने ते पहिल्या सामन्याकरता दर्शक आलेले आहेत। सर्व क्रिकेट रसिकांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत। बुलढाणा शहराला लाभलेलं हे जिजामाता प्रेक्षागार, एक सुंदर असं क्रीडांगण, एक चांगलं मैदान आणि त्याच्यावर हा खेळ सुरू। देखना चाहिए क्या अंपायर का इशारा आता हुआ है। धर्मवीर आमदार चषक 2025 का ये जबरदस्त टूर्नामेंट, जिस टूर्नामेंट की चर्चा पूरे देश भर में हो रही है, इस प्रकार का ग्राउंड, इस प्रकार की पिच, कुल मिलाकर एक अच्छा आयोजन माननीय आमदार धर्मवीर संजू गायकवाड़ इनके मार्गदर्शन में। पराग सर, इथे स्पोर्टिंग पिच दिल्या जाते जेणेकरून गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही योग्य न्याय दिला गेला पाहिजे, त्या प्रकारची ते स्पोर्टिंग पिच बनवल्या जाते नेहमीच। आणि आपल्या या बुलढाणा मैदानाचं जे नाव आहे, येथे प्रत्येक खेळाडू, आपल्या महाराष्ट्राबाहेरचा सुद्धा खेळाडू जेव्हाही या मैदानाची चर्चा ऐकतो त्याला इथं एकदा तरी खेळावं असं वाटतं। असं हे मैदान, जिजामाता प्रेक्षागार, चांगली मेहनत घेतली इथे आपल्या आयोजन समितीने या मैदानाकरता, चांगली खेळपट्टी उपलब्ध करून दिली इथे। अंपायर का इशारा अभी भी आना बाकी। पराग सर, या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगताल? इट्स नो बॉल, अंपायर का इशारा और फ्री हिट अगली गेंद पर। तो थोड़ी सी खराब शुरुआत पहला ओवर काफी अच्छा किया था लोकेश ने, लेकिन इस बार दूसरे ओवर में पहली गेंद पर फुल टॉस गेंद कर बैठे। हालांकि एक मौका था कृष्णा के पास जिसका फायदा नहीं उठा पाए। और फ्री हिट रहेगा। लोकेश फिर से एक बार तैयार, इस बार सामना करेंगे चेतन। धर्मवीर आमदार चषक का यह टूर्नामेंट 31 तारीख से अब देखने को मिल रहा है आपको।
tenniscricket.in पर ये लाइव देखा जा रहा है यूट्यूब पर। फ्री हिट जारी रहेगा। खेल शुरू होने वाला बीच मैदान पर फिर से एक बार लोकेश तैयार, सामना करेंगे चेतन। इस बार काफी अच्छी गेंद उठाकर खेला उसे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर मौजूद, केवल एक ही रन मिलेगा, फायदा नहीं उठा पाई इस फ्री हिट का। चेतन काफी अच्छी गेंद की थी उन्होंने, सीधा ब्लॉक होल में गेंद थी जिसके कारण उसे अंडरनीथ नहीं आ पाए उसके, और एक बड़ा शॉट खेलने से रोका। और इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 59 रन, 59 रन। इस बार काफी अच्छा शॉट ऑफ स्टंप पर आकर सफल कर दिया और गेंद को भेजा सीधा तारामंडल में 6 रनों के लिए। काफी जबरदस्त शॉट कृष्णा के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का। किनारा लगकर गेंद जाती हुई थर्ड के अंदर, काफी अच्छा अपने ही फॉलो थ्रू में काफी जबरदस्त फील्डिंग वहां पर लोकेश द्वारा दूसरे रन से रन के लिए रोका और काफी दौड़ लगानी पड़ी उनको इस गेंद को रोकने के लिए और दूसरा रन बचाया अपनी टीम के लिए। लोकेश ने काफी जबरदस्त गेंदबाजी और उतना ही अच्छा क्षेत्र रक्षण लोकेश द्वारा। पराग सर, या खेळाचं स्वरूप, या मैदानाचं स्वरूप बघता जर एक मोठी धावसंख्या काढायची असेल आणि विजय मिळवायचा असेल तर इथे कमीत कमी किती धाव्या करायला लागतील दत्त क्रिकेट संघाकरता, आणि गुलजामासमोर किती धावाचं आव्हान ठेवावं लागेल? निश्चित रूप से कम 80 या 85 रन बनाने पड़ेंगे अपने 8 ओवर में निर्धारित। इस बार फुल टॉस गेंद स्वीप करने का प्रयास किया था, पहले ही बैठ चुके थे, गेंदबाज ने भाप लिया था, गेंद सीधा जड़ में की थी और एक डॉट गेंद निकालने में कामयाब। काफी जबरदस्त गेंदबाजी, पहली गेंद नो बॉल करने के बाद काफी अच्छी वापसी लोकेश द्वारा। इस ओवर में अब तक रन संख्या अभी भी रुकी हुई 66 रनों पर। निश्चितच लोकेशनं पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली, 2 फलंदाजांना परत पाठवले। फिर से एक बार काफी अच्छी गेंद, लगातार ब्लॉक होल में गेंदें कर रहे हैं ऑफ स्टंप के बाहर, जिसके आप जड़ में गेंदें कर रहे हैं, जिसके नीचे नहीं आ सकते आप। ओवर द कवर खेलने का प्रयास किया था, अगर इसको आप विद द पेस खेलेंगे तो आप इसमें कामयाब हो सकते हैं। सामने खेलने का अगर प्रयास करेंगे तो निश्चित रूप से आप नाकामयाब रहेंगे। काफी जबरदस्त गेंदबाजी, काफी अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे हैं लोकेश। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद खेला उसे मिड ऑफ के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, काफी जबरदस्त फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो, सीधा विकेट कीपर के हाथों में, केवल एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 67 रन। 7 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर श्री दत्त बुल्ढाना।
दुसऱ्या षटक विरुद्ध पहिल्या षटक खूपच महाग टाकला होतो. 16 धावा दिल्या होत्या त्या माधव तेलगोटे याने. बघूया दुसरं षटक कसं टाकतोय तो माधव. इस बार काफी अच्छी गेंद अपील हो रही है अंपायर के अंदरूनी किनारा लगकर काफी जबरदस्त कैच लगता हुआ ये 5वां झटका श्री दत्त बुल्ढाना को. चांगली वापसी केली ती माधवने आपल्या चक को खेलने के लिए भारूच गुजरात से आए हैं और माधव को मिलती हुई यहाँ पर सफलता. केवल 5 गेंदें आना इस इनिंग की शेष है. अब तक देखना है कहाँ तक पहुँचा पाता है श्री दत्त बुल्ढाना अपना रनों की संख्या को. माधव फिर से एक बार तैयार सामना करेंगे सुहेल. इस बार काफी खराब गेंद वाइड गेंद और 22 के रूप में एक अतिरिक्त रन. तो कुल मिलाकर 2 रन मिलेंगे. इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 69. अब तक थोड़ी सी खराब गेंदबाजी हुई माधव द्वारा. पहला ओवर भी काफी महंगा साबित हुआ था उनका. 9.63च्या सरासरीने खेळतो इथे दत्त क्रिकेट संघ. 69 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. इस बार फुल टॉस गेंद खेला सुहेल के क्षेत्र में फील्डर मौजूद. काफी अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा. दूसरे रन का प्रयास हो रहा है और रन आउट हो जाएंगे वहां पर सुहेल. कृष्णा को स्ट्राइक देने के लिए कृष्णा अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे जिसके कारण दूसरे रन के लिए दौड़े और लगता हुआ ये प्रयास किया था लेकिन चूंकि वहां पर और एक डॉट गेंद निकालने में कामयाब. बिल्कुल रनों पर अंकुश लग गया है. 4 ओवर के बाद 52 रन थे. अब आखिरी 3 गेंदें आना शेष है. रन संख्या हो चुकी है 70 रन. तो केवल 18 रन बने हैं अब तक. काफी जबरदस्त कमबैक गुलजमा खामगांव द्वारा. फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद खेला उसे मिडविकेट के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद. केवल 1 ही रन मिलेगा इस बार. इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 71 रन 71 रन. पंडितकर सर काफी अच्छी वापसी गुलजमा 11 खामगाव द्वारा. प्रसाद पराग सर इथे प्रशंसा करावी लागेल ती माधवची. चांगलं कमबॅक केलं त्यानं आपल्या दुसऱ्या षटकात. आधीच्या षटकात 16 धावा दिल्या होत्या आणि सध्या इस बार फुल टॉस गेंद हवा में खड़ी हो चुकी है और आसान सा कैच. लगातार विकेट खो रहा है. खराब बल्लेबाजी
शेवटचा चेंडू बाकी. 71 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. जिशान खान मुंबईचा खेळाडू, मोठ्या मोठ्या स्पर्धेचा दांडगा अनुभव त्याला. चांगला फटका. और इस बार काफी अच्छा शॉट मिड ऑन के क्षेत्र में, गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. तो काफी अच्छी यहाँ पर. प्रसाद सर, जिशानं दाखवून दिलं मुंबईहून इथं कशा करता आलो. मी माझा खेळ दाखवण्याकरता आलो. एक चेंडू मिळाला आणि एक चेंडू त्याने 4 धावा सुरू केल्या आपल्या संघाकरता. एक चांगला फटका लागवला आपल्या संघाकरता तो ईशानने. रन संख्या पहुंच चुकी है 75 रनों. रखा है श्री दत्त बुल्ढाना में. थोड़ी देर में दूसरी इनिंग का खेल शुरू होगा, तो हमारे साथ जुड़ेंगे वॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम. युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आयोजन समिती सन्माननीय विजयभाऊ दुर्ने, आदरणीय पवनदादा भालेराव, बाळाभाऊ देशमुख, उमेशजी बर्डे, प्रसादजी पदात यांच्या नियोजनात आयोजित आपल्या समोर मानाचा अभिमानाचा विदर्भाची चॅम्पियन ट्रॉफी धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार. तिसऱ्या दिवसात पहिला सामना टॉस जिंकत असताना बॉलिंगचा निर्णय गुलझमा 11 खामगाव संघाचा. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये करणचा कमाल खेळ पाहायला मिळाला. अफलातून फलंदाजी केली करणने आणि प्रसाद फदातने. त्यानंतर झटपट फलंदाज बाद झाले. कृष्णा गायकवाड या बॅटरला जर सोडलं तर त्यानंतर एकही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कमालची गोलंदाजी राहिली. एक्सपिरियन्स गोलंदाज मोहम्मद रिजवान 2 षटक 14 धावा 2 विकेट. माधव तेलगोटेने नंतरच्या षटकात कमबॅक केला, त्याने 2 विकेट प्राप्त केल्या. लोकेश डिंगोलिया हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन होता पहिल्या डावामधला, कारण लेदर क्रिकेट खेळलेला प्रचंड कार क्रिकेट खेळलेला खेळाडू ज्याने कमालीचा स्पेल टाकला. 2 षटकात 13 धावा देत 2 विकेट. मोहम्मद रिजवान आणि लोकेश डिंगोलिया यांनी ज्या नंतरच्या 4 ओव्हर नंतर गोलंदाजी केली पंडितकर सर, त्याचमुळे जी धावसंख्या आपल्याला 100च्या पार जाणारी दिसत होती ती धावसंख्या 75 थांबली आहे आणि आता 76 धावांचं लक्ष्य असेल. या सामन्यात श्रीदत्त बुलढाणा संघाचं टीम गुलझामा 11 खामगाव संघासमोर.
बुलढाणा जिल्ह्यातील असे मातब्बर दोन संघ ज्यांनी मागच्या 15 ते 20 वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भाचं क्रिकेट गाजवलं. एका बाजूला गुलजाबाई शहा यांचा गुलजामा 11 संघ असेल की दुसऱ्या बाजूला बुलढाणा जिल्ह्यातील एक नावाजलेला श्रीदत्त बुलढाणा. त्यामुळेच विदर्भातील दोन मातब्बर संघादरम्यान ही लढत आहे. निश्चितच ओम सर, दत्त क्रिकेट संघाची गोलंदाजी तिकडे खोलवर आहे आणि चांगले नावांत गोलंदाज या संघामध्ये खेळत आहे. एक 76 धावांचा पाठलाग गुलजामा इथे करेल. विजयासाठी 76 धावा आहेत, 75 धावाचं लक्ष दिलंय. परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ, इथे भविष्यवाणी करणं खूप कठीण. त्यामुळं पुढे निश्चितच डाव सांगेल काय होईल. नक्कीच, कारण पहिली विकेट 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावांवर पडली होती करणच्या रूपाने. त्यानंतर 54 ला दुसरी विकेट, 54 ला तिसरी विकेट, 54 ला चौथी विकेट, झटपट फलंदाज बाद झाले. त्यानंतर पाचवी विकेट 67 वर, सहावी विकेट 70 धावांवर आणि सातवी विकेट 71 धावांवर आली आहे. म्हणजे जर बघितलं तर एक चांगली पार्टनरशिप सलामीच्या जोडीने दिल्यानंतर जो नव्या बॉलचा गेम असतो तो चांगल्या प्रकारे खेळल्यानंतर जुन्या बॉलने तितक्याशा धावा करता आल्या नाही. बॅटिंग करणारी टीम श्रीदत्त 11 संघाला तितकं चांगलं कमबॅक केलं गुलजामा 11 संघाने. परंतु दुसऱ्या डावात जेव्हा 76 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतील गुलजामा 11 संघ तर त्यांच्याजवळ सुद्धा बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. परंतु समोर मालाड एक्सप्रेस, जिशान असतील किंवा भरूच एक्सप्रेस, सोहेल पटेल असतील, यांच्यात जी प्रचंड क्षमता, गोलंदाजीची भरपूर जबाबदारी असेल. करण चांगली गोलंदाजी करतो, करण बेंडवाल, करण नकवाल, चेतन सोनवणे एक चांगला ऑप्शन, सागर घरत, गोलू एक चांगला ऑप्शन आहे या टीम मध्ये. कृष्णा गायकवाड सुद्धा बॉलिंग करू शकतात. त्याचमुळे गोलंदाजी सुद्धा श्रीदत्त संघाची चांगलीच आहे आणि तितकीच दमदार फलंदाजी. कर्णधार सोहेल असतील किंवा आमिल असतील, अकील सय्यद, फैजान, लोकेश डिंगोलिया चांगली बॅटिंग करतो, माधव चांगला खेळून घेतो, सोनूकडे किती क्षमता आणि विशेष तिवारी जो नुकताच विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी मोठ्या लेवलवर स्पर्धा खेळून आलाय तोही या टीम मध्ये आहे. त्यामुळे चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. निश्चितच चांगल्या खेळाडूंचा भर नाही दोन्ही संघामध्ये. एक निश्चितच रोमांचक सामना आहे ते दर्शकांना बघायला मिळेल. परंतु ही वेळ आणि काळच ठरवेल. जो इथे चांगला खेळ करेल तोच निश्चितच विजय मिळवेल. आणि बघूया कोणता संघ आपला चांगला खेळ दाखवून विजय प्राप्त करतो ते. तर दुसऱ्या डावाची काही क्षणात सुरुवात. परंतु जे दररोज लोकांना वाजवायचं काम करतात डीजे आमचे मास्टर एजे अर्थात अजय जाधव, आज त्यांचा वाढदिवस आहे. जे दररोज लोकांना वाजवतात आज त्यांचा वाजवायचा दिवस आहे. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा सन्माननीय अजयजी जाधव. आपण दीर्घायुष्य व्हा, आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धर्मवीर आमदार चषक 2025च्या वतीने धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड, आदरणीय कुणाल भैया गायकवाड, श्रीकांतदादा गायकवाड, पृथ्वीराजजी गायकवाड या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या वतीने आपणास लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. पंच्याहत्तर धावा धावपलकावर आहेत. 76 धावांचं लक्ष्य. काउंटडाऊन बिगेन. तिसरा दिवस, दुसरा सामना. थोडासा फास्ट सामना घ्यायचा आहे, विनंती असेल आता दोन्ही संघांना सुद्धा, पंचांनाही विनंती असेल कारण अजून 2 सामने आपल्याला घ्यायचे आहेत. यानंतर 76 धावांचं लक्ष्य. ओम सर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा बघितलेल्या आहे. समालोचन करण्याकरता आपण जाताच. आपलं एक नावाजलेलं नाव आहे आणि आपण स्पर्धा बघताय. पण या स्पर्धेबद्दल आपण काय सांगा, बाहेरच्या स्पर्धा आणि ही स्पर्धा यात काही फरक सांगता येईल का? नक्कीच सांगता येईल. ही विदर्भाची चॅम्पियन ट्रॉफी आहे. ही स्पर्धा विदर्भाच्या टेनिस क्रिकेटला उजाळा देणारी ठरली होती मागच्या 5 वर्षांपासून. या स्पर्धेने माझ्यासारख्या एका छोट्याशा सामान्य कुटुंबातील एका युवकाला या स्पर्धेच्या माध्यमातून झळकण्याची संधी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्याशी भेटण्याचा योग आला. या स्पर्धेच्या माध्यमातून हे व्यक्तिमत्व मला जवळून अनुभवता आलं आणि या स्पर्धेने विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली होती. त्यामुळे ही स्पर्धा वैयक्तिक माझ्यासाठी खूप खास आहे कारण या स्पर्धेमुळे मी संपूर्ण विदर्भाला आणि त्यानंतर महाराष्ट्राला माहीत झालो. निश्चितच सर. आणि तुम्ही बोललात की संजू भाऊंना जवळून बघण्याची तुम्हाला संधी मिळाली. संजू भाऊंच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर संजू भाऊ जरी नारळासारखे वरतून कडक दिसले तरी ते त्याचा गर जो आहे तो एकदम मऊ आहे आणि एक चांगल्या स्वभावाचा एक लाभलेला माणूस हा धर्मवीर माणूस. नक्कीच कृतिशील विचाराचं गतिशील व्यक्तिमत्व धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड.
पहिला बॉल मालाड एक्सप्रेस धर्मवीर आखाडा एंड कडून 1 रन आली पहिल्या बॉलवर. फलंदाज विशेष तिवारीच्या बॅटमधून मुंबई परिसरातील मालाड परिसरातला हा वेगवान गोलंदाज मालाड एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे संपूर्ण भारतभरात. जिशान खान पहिल्या बॉलवर सिंगल. स्ट्रायकिंग एंडला विशेष तिवारी होते जे अमरावतीचे खेळाडू आहेत, त्यांनी आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचतायत. अकिल सय्यद खामगावचे हे खेळाडू. नेक्स्ट मॅच मध्ये प्रेम 11 चिखली इन ऍक्शन असेल. अजाज कोकर, नासिर अली असे दमदार खेळाडू पाहायला मिळतील आपल्याला. ओ वेगवान बॉल जिशानचा पायावर लागतोय. रनआउटचा चान्स होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला चांगला थ्रो चेतन सोनोने करत असताना डॉट बॉल येतोय. प्रेम 11 चिखली संघाचे ओनर सन्माननीय प्रेमभाऊ यांचे शुभ आगमन झालंय. स्वागत असेल त्यांचंही. 46 बॉल मध्ये 75 रन करायचे आहेत. अजून 76 धावांचं लक्ष्य गुलझमा 11 खामगाव या टीम समोर श्रीदत्त बुलढाणा संघाचं. आणि मागच्या वर्षीच्या सीझनचा फायनलिस्ट संघ आहे श्रीदत्त बुलढाणा. ती रेप्युटेशन घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणखी एक वेगवान बॉल अपील आहे, परंतु लेग बिफोर या स्पर्धेत बाद ठरवल्या गेलं नाही. तो नियम बाजूला ठेवलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. कदाचित हे जिशानला माहिती नसेल. हा निर्धाव बॉल 45 बॉल मध्ये 75 करायचे आहेत. ओम सर, लेग बिफोर हा निर्णय वादग्रस्त होऊ शकतो, त्यामुळे माननीय संजीव गायकवाड यांनी सूचना दिलेली आहे की तो निर्णयाच्यातून बाजूला ठेवायचा आहे. एक धावफलकावर नक्कीच हा वादग्रस्त निर्णय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ती सिस्टीम आलेली नाहीये, ती टेक्नॉलॉजी आलेली नाहीये, त्यामुळे हा निर्णय ज्या वादग्रस्त गोष्टी आहेत त्या दूरच राहिलेल्या बऱ्या. आणखी एक चांगला परफेक्ट यॉर्कर. जिशान खानची एक वेग भन्नाट पाहायला मिळतोय आज. नक्कीच जिशान डावखुरा गोलंदाज जलद गतीने गोलंदाजी करतोय. जिशान धर्मवीर आखाडा यांकडनं सुरुवात केलेली आहे. चांगली सुरुवात दत्त क्रिकेट संघाची. दमदार सुरुवात, चांगली सुरुवात. 4 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केले आहे जिशानने. 76 धावांचं लक्ष. अशा परिस्थितीत तुम्ही नव्या बॉलने इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकता, ही खासियत जिशानकडे. ओ यावेळी यष्ट्यांचा वेध दांडीगुल फलंदाज जिशानने. यावेळी गोलंदाज जिशानने अकिल सय्यदचा यष्ट्या उद्ध्वस्त करत पहिला धक्का दिलाय या लढतीमध्ये. टीम गुलझमा 11 खामगाव संघाचे अकिल बॅक टू द पवेलियन. आपण एक बघतोय की जिशान अतिशय जलद गतीने गोलंदाजी करतो आणि त्याचा जो गती आहे त्या गतीला समजू शकलेले नाही फलंदाज, आणि तो त्याला समजू शकला नाही, त्यामुळे त्याच्या त्रिफळाचीत झालेला आहे. इथे नक्कीच प्रचंड वेग आहे. सातत्याने याच वेगाने त्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर नाव कमावलं. मालाड सारख्या छोट्याशा परिसरातून निघत असताना भारतातल्या विविध व्यावसायिक संघासाठी तो क्रिकेट खेळताना दिसतोय. आणि का तर त्याने व्यावसायिक क्रिकेटच्या ज्या गोष्टी आहेत ते हेरल्या आहेत, त्यामुळे त्याला यश मिळालं. आजही चांगली गोलंदाजी करत असताना या सामन्यात पहिल्या षटकात नवा बॉल हाताळतोय, यश मिळवून दिलं. अकिल जे एक दर्जेदार फलंदाज होते त्यांना माघारी परतवलं. नवीन बॅटर आता सोनू येत आहेत. आणखी एक खामगावचा युवा आक्रमक बॅटर बॅटिंगसाठी. 43 बॉल मध्ये 75 रन करायचे आहेत. जिशानने पहिल्या षटकात आतापर्यंत आग ओकणारी बॉलिंग केली आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल अगदी कानाजवळून सिटी वाजवत विकेट किपर चेतन यांच्या हातामध्ये निघून जातोय. कमाल गोलंदाजी या पहिल्या षटकात जिशानची. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 1-1 गुलझामा खामगाव.
दत्त क्रिकेट संघाला. पहिलं षटक, एक धाव एक गडी बाद. ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती तशीच गोलंदाजी केली त्या जिशानने आपल्या संघाकरता. चांगली सुरुवात करून दिली दत्त क्रिकेट संघाला जिशानने. दुसरं षटक घेऊन भरूचची एक वेगवान स्पीड गन भरूच एक्सप्रेस सुहेल पटेल बॉलिंग ट्रॅकवर डावखुरे हाताचा वेगवान गोलंदाज जो याआधी सुद्धा ही स्पर्धा खेळलाय. मागच्या वर्षी अश्वे 11 संघाकडून 42 बॉलमध्ये 75 रन करायचे आहेत. एक धाव पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. चांगली गोलंदाजी श्रीदत्त संघाकडून जिशानने केली. सुहेल पटेल डावखुरे हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट, चांगला फटका खेळलाय बॉटम हँडचा वापर करत. डाऊन दी ट्रॅक खेळत असताना वाईडीच लॉंग ऑनला चौकार. फॉर्म मध्ये आहे. नुकतंच तो लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतोय. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये त्याचा जम बसलेला दिसताना पाहायला मिळाला या सीझन मध्ये. वेगवान बॉल, चांगला पलटवार या बॉलवर. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉल विकेट किपर चेतन यांच्या हातामध्ये विसावला. हा डॉट बॉल. एक चांगला फटका लागल्यानंतर थोडंसं त्याच्यावर अंकुश मिळवला आहे तो गोलंदाज निस्कांत विशेष. आणखी एक खोदून काढत असताना तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रनआउटचा चान्स जर सरळ यष्ट्यांवर बॉल लागला असता अजय बांगर कडून तर कदाचित फ्रेम मध्ये नव्हते विशेष तिवारी. चांगला स्टॉप अजय बांगरचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्यानंतर लगेच त्याने पेकी केली, चांगला थ्रो केला. चांगलं क्षेत्ररक्षण बांगर यांचं. आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्यात आणि एक एक धाव महत्वाची, कारण 76 धावांचा पाठलाग करतोय इथे तो गुलजामा क्रिकेट संघ खामगाव. 6 धावा एक गडी बाद. गुलजामा 11 खामगाव संघ. डीप मिड विकेटला आता अजय बांगर तर लॉंग ऑनला सागर घरत गोलू आहे. आणखी एक प्रचंड वेगाने टाकलेला हा यॉर्कर उजव्या हाताचे बॅटर सोनूसाठी डॉट बॉल. चांगला वाईड यॉर्कर पेश करत असताना परफेक्शनने गोलंदाजी करतात जिशान आणि सुहेल. चांगली वापसी केली. पहिल्या चेंडूवर चांगला फटका लगावला, त्यानंतर चांगली वापसी केली आणि चांगल्या गतीने चेंडू टाकला इथे. फुल टॉस बॉल, चांगला ड्राईव्ह लगवत असताना गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट बॉल चालला आता वाईट लॉंग वनना सीमा पार चौकार. बॅट मधून धावसंख्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 10. 10 रन लॉस ऑफ 1 विकेट. सुहेलच्या या षटकात आतापर्यंत हा दुसरा चौकार आलाय आणि एकूण 9 रन आले आहेत. फिल्डिंग चेंजेस करत असताना सुहेल आता एक वाईट डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लगावलाय आणि लॉंग ऑन थोडासा सरळ केलाय. फुल टॉस बॉल गॅप मध्ये पाठवलाय. आउटफील्ड खूप फास्ट. हा गॅप जसं काही सुईमध्ये धागा ओढलाय. बॉल सीमा पार गेला, चौकार आला. संपलेला आहे. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक टाकलं होतं जिशानने, अतिशय चांगलं षटक टाकलं होतं. जलद गतीने षटक टाकलं होतं. 1 धाव दिली होती, परंतु दुसरे षटक
महागडं षटक सोहिलचं. एका षटकात 13 धावा दिल्या त्या सोहिलने. महागडं षटक आणि तेवढीच चांगली सुरुवात ते गुलजमा क्रिकेट संघाला या दुसऱ्या षटकात मिळाली. 13 धावा वसूल केल्या आपल्या संघाकरता आणि धावसंख्या नोंद पोहोचली ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सागर घरत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये एक दर्जेदार अष्टपैलू अकोला परिसरातला, अकोला जिल्ह्यातील, दोन्ही बाजूला बॉल चांगले लेग कटर तो नेहमी टाकतो. ऑफ कटर चांगले आहे, त्या खेळाडूकडे वेगाने गोलंदाजी करू शकतो. धर्मवीर आखाडा एन कडून तिसऱ्या षटकात 36 बॉलमध्ये 10च्या सरासरीने जवळपास 62 धावा करायचे आहेत. पहिला बॉल चांगला इनसाइड आउट लगवत असताना गॅप मध्ये, परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक करण बेंडवालचं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण करणचं, जो नेहमी भीमस्टार 11 संघाचा एक महत्वाचा हिस्सा राहिला आणि भरपूर योगदान त्याने भीमस्टार संघासाठी सुद्धा खूप काळ दिलंय. 1 रन या बॉलवर, धावसंख्या 15. 10च्या सरासरी धावा काढायच्या म्हटल्या तर 10ची सरासरी सध्या टेनिस क्रिकेटमध्ये जास्त म्हणता येणार नाही, परंतु क्रिकेट हा चिनीचा खेळ म्हणून सध्या भविष्यवाणी करणं कठीण. बघूया पुढे कसा डाव होतो ते. नक्कीच कष्ट तर आयुष्यभर पुजले, परंतु त्यातही तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे, हसता आला पाहिजे, चांगला खेळ खेळता आला पाहिजे संकटातही. समोर मारलाय सरळ बॅटने, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय सरळ सीमा पार. षटकार. नाव सोनू आणि सोनूने हा अतिशय लाजवाब फटका या बॉलवर लगवत असताना षटकार प्राप्त केला. सरळ बॅटने फटका खेळत असताना ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळाला. सरळ बॅटने जणू काही बॉलला आरसा दाखवला सोनूने षटकाराला. धावसंख्या 21. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट. आणि बॉल त्याला एक टप्पा खात डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार, इनटू द रोप. चौकार. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा कॉपी बुक फटका इनसाइड आउट खेळत असताना सोनू आता बरसतो या लढतीमध्ये. सर सोनूने दाखवून दिलंय की मी इथे माझ्या फलंदाजीने प्रेक्षकांचं मन जिंकण्याकरता आलेलो आहे, माझ्या संघाला विजय मिळवून देण्याकरता आलेलो आहे. हे सोनू त्याच्या 2 फटक्यातून दाखवून दिलंय. चांगला आत्मविश्वासात फलंदाजी करतोय तो इथे सोनू. हो नक्कीच आत्मविश्वास झळकतोय, परंतु म्हणतात ना ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तो अनेकांना विश्वास देऊ शकतो, किंवा ज्याच्याकडे स्वतःचा विश्वास असतो तो अनेकांना आत्मविश्वास देतो. सध्या विशेषने ती चर्चा केली होती ओव्हर ब्रेक मध्ये. चांगली बॅटिंग, सागर घरातवर हल्ला चढवला, परंतु कर्णधार चेतन सातत्याने सूचना करतात टीमला. हा चांगला बॉल होता. या बॉल आधी थोडीशी चर्चा झाली, कान मंत्र दिला गोलंदाज सागरला चेतन यांनी, आणि त्यानंतर हा टप्पा थोडासा मागे टाकला होता गुडलेनच्या स्पॉटवर. निश्चितच चेतन सोनूने यांना चांगला दांडगा अनुभव आहे आणि त्यांनी ते सुद्धा एसटीच्या मागून आपला अनुभव पणाला लावताना गोलंदाजांना काही सूचना देताना आणि त्या सूचनाचं पालन केलंय आणि तो त्या प्रकारचा चेंडू इथे पडलाय. चांगला चेंडू. 25 धावा. आणखी एक ऑप्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पंच शुभम गाडे आणि अक्षयजी निर्मल या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत. खूप चांगली कामगिरी मागच्या काही वर्षात या दोन्ही युवा पंचांकडनं राहिली. संपूर्ण भारतभरातल्या अनेक चांगल्या स्पर्धा ते कव्हर करतात. सामना म्हटलं की त्याच्याकरता मुख्य भूमिका बजावतात दोन्ही पंच. आणखी एक चांगला वाईड यॉर्कर, बीट केलं. लोअर फुलटॉस हा बॉल होता, डीप केला. बॅटरला डीप करत बीट करत असताना चांगलं कमबॅक सागर घरतचं. पहिल्या 3 बॉलवर जर बघितलं तर एकूण 11 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या बॉलमध्ये कमबॅक करतायत. 5 बॉलमध्ये आता एकूण 12 धावा आल्या आहेत. चांगली गोलंदाजी सागरची, चांगलं कमबॅक केलं त्याने. आणखी एक वेळ चांगला फटका गॅप मध्ये मारलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हरला. अजय बांगर एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे अकोला टेनिस बॉल क्रिकेट मधला. सिंगल रन या बॉलवर. या षटकात एकूण 13 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुलजमा 11 खामगाव संघ 27 ला 1. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10च्या सरासरीने धावा करायच्या 49.
गुलजम्मा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला गुलजम्मा क्रिकेट संघानं आणि 75 धावांवर रोखले तिथे दत्त क्रिकेट संघाला आणि 76 धावांचा पाठलाग करतोय तो गुलजम्मा क्रिकेट संघ. एक चांगली सुरुवात. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक घेऊन येतोय तो सोहिल. 3 षटक समाप्त. 27. भरूच एक्सप्रेस गुजरात परिसरातील आणखी एक वेगवान गोलंदाज आता दुसरं षटक हाताळेल सोहेल पटेल. भरपूर क्षमता या खेळाडूकडे सुद्धा. आकुटप्प्याचा बॉल होता. शॉर्ट टर्म पुलचा प्रयत्न, खाली राहिला हा बॉल. पडल्यानंतर डॉट बॉलने सुरुवात. चांगली ऑफसी केली ते सोहेलने. थोडंसं महागड्यासाठी झालं त्याचं मागचं 13 धावा दिल्या होत्या मागच्या षटकात आणि चांगली सुरुवात केली आपल्या दुसऱ्या षटकाची ती सोहिलने. समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. अगदी पदल आली त्याचा वापर करत सिंगल रन दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात विशेष, परंतु नकार दिला. त्यानंतर 1 रन मिळेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 28. मॅच ऑन आहे. 28 बॉलमध्ये 48 धावा. हे समीकरण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बनण्यासारखं आहे आणि चांगली गोलंदाजी केली तर ह्या धावा बनतही नाहीत. हा खेळच अनिश्चिततेचा आहे आणि खास करून टेनिस बॉल क्रिकेट तर भल्या भल्यांना न समजलेला खेळ आहे. या खेळात तुम्ही प्रिडिक्शन करूच शकत नाही काय होईल म्हणून. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हवेत आहे बॉल. फक्त क्षेत्ररक्षकाच्या थोडासा समोर पडलाय. करणचं चांगलं जजमेंट. 1च रन मिळेल लॉंग ऑन क्षेत्रामधून. ओम सर, या सामन्यामध्ये गोलंदाजी वरचढ चढते की फलंदाज वरचढ होत आहे ही वेळ आणि काळच ठरवेल. सध्या तरी चांगला खेळ सुरू होते. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गुलजम्मा क्रिकेट चांगलं संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये म्हणता येईल. नक्कीच चांगली स्थिती, परंतु तितकंच चांगलं कमबॅक सोहेल पटेलचं सुद्धा या षटकामध्ये. लेग स्टंपच्या बाहेर थोडासा बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला सोहेलने आणि आधीच माइंडसेट क्लिअर होता की बॅटर जागा बनवून सातत्याने क्रिकेट खेळतोय, सातत्याने धावा काढतोय, त्यामुळे त्याच्या पायावर हा बॉल टाकायचा सोहेलला. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड वापरत असताना जागा बदलली नाही सोहेलने, फलंदाज सोनूने, आणि त्यामुळे हा वाईट बॉल येतोय. थोडीशी दिशा भटकलाय तिथे सोहिल आणि त्याचं भुगतान त्याला भोगायला लागले. एक वाईट अतिरिक्त धाव. अकोटप्प्याचा बॉल. गती बिलकुल ओळखता आली नाहीये. पुलचा प्रयत्न होता. वेगाने बॉल. बॅट फिरण्याच्या अगोदर बॉल बॅटवर जाऊन लागला आणि या खेळपट्टीची खासियत आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना नेहमीच चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आली आणि तितकीच चांगली कामगिरी स्वप्नीलजी पोपळकर आणि त्यांची टीम या खेळपट्टीवर घेते आहे. चांगला बॉल पेश केला. अवे फ्रॉम द बॉडी. कमी गतीने टाकलेला बॉल. बॅटची कडा लागून आता भरपूर वेगाने चाललाय थर्ड मॅनला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करण नकवाल होते यावेळी. चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅन बॉर्डरलाईनच्या दिशेने. किमान 2 रन वाचवले टीमसाठी. अवे फ्रॉम द बॉडी खेळला होता हा फटका. कमी गतीने टाकलेला बॉल बिलकुल जज करता आला नाही सोनूला आणि अक्षरशः बॉल हवेत होता. अशा परिस्थितीत जेव्हा बॉल हवेत होता तेव्हा गुलधामा 11 संघाच्या पाठीराख्यांचा जीवही धोक्यातच होता. तिथे चांगली फलंदाजी करून आला तिथे सोनू आणि जेव्हा चेंडू हवेत होता तेव्हा जीव टांगणीला लागलाच होता निश्चितच गुलजमा क्रिकेट संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवल्या आपल्या संघाकरता आणि एक धाव महत्वाची. चांगलं कमबॅक म्हणता येईल ते सोहिलचं. समोर मारलाय पुन्हा एक वेळ. चांगला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सागर घडत. थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा. लेट रिॲक्शन आणि 2 धावांची ऍक्शन. या 2 धावांच्या मदतीने 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गुलजामा 11 खामगाव संघ 34ला 1. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉलमध्ये 10.50च्या सरासरीने धावा करायच्या 42. 24 चेंडू 42 धावांची गरज. सोनू खेळते 14 बॉलमध्ये 24 वर. विशेष 6 बॉलमध्ये 8 धावा. 19 बॉलमध्ये 33 धावांची ही भागीदारी. प्रेक्षक कुठेही जाऊ नका. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे, परंतु त्या ब्रेक नंतर हा मॅच रोमांचक अवस्थेत पोहोचेल.
षटकाच्या आतमध्ये समाप्त होतो आहे. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 रन, लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर होणारा सामना आपल्या समोर, या सामन्यातला पराजित संघ खेळेल प्रेम 11 चिखली आणि या टीम मध्ये गुजरात परिसरातील अनेक स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. अजाज खोकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रशांत ठाकूर, राकेश कहर, नासिर अली नतिया, अशफाक रबाळा, योगेश सोळंकी, विजय, त्यानंतर अनिकेत, सुरेश नाथ, विजय बित्रे, मेहुल, हे सर्व खेळाडू इनॅक्शन असतील आणि काना खंडागळे सुद्धा या टीम मध्ये असेल. त्यामुळे 2 विदर्भातील खेळाडू आणि सर्व 9 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील या टीम मध्ये गुजरात परिसरामधले एजाज खोकरच्या नेतृत्वामध्ये. आणि ज्या खेळाडूंनी या मैदानावर अक्षरशः मागच्या वर्षी धावांचा पाऊस पाडला तो नासिर अली नतिया सुद्धा इनॅक्शन असेल. नेक्स्ट मॅच मध्ये या सामन्यातील पराजित संघ या संघाविरोधात खेळील प्रेम 11 चिखली आणि या सामन्यातील पराजित संघादरम्यान नेक्स्ट मॅच. परंतु हा सामना तितकाच महत्वाचा. 24 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. या सामन्याचा आनंद घेत असताना युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, युवा नेते सन्माननीय मृत्युंजय भैया गायकवाड, आदरणीय श्रीकांतदादा गायकवाड, समस्त शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, मोठ्या संख्येने प्रेक्षक, समस्त प्रेक्षकांचं स्वागत. 24 बॉल आणि रन करायचे आहेत या सामन्यामध्ये 42. ड्रिंक ब्रेक नंतर परत एकदा सर्व दर्शकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 4 षटकामध्ये 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ बाकी. 4 षटकात करायचे आहेत 42 धावा. बॉलिंगसाठी करण बेंडवाल, एक दर्जेदार असा युवा गोलंदाज ज्यांनी सातत्याने चांगली कामगिरी, खास करून या मैदानावर त्याचा सक्सेस रेशो चांगला राहिला आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये नेहमी तो गोलंदाजी करतो, ही खासियत या खेळाडूची. धर्मवीर आखाडा एंड कडून तो समोर विशेष तिवारी, ज्या खेळाडूने या सीझन मध्ये विशेष कामगिरी केली आहे, तो विशेष स्ट्रायकिंग एंडला 6 बॉल मध्ये 8 धावा काढून खेळतोय विशेष तिवारी. धर्मवीर आखाडा एंड कडून करणचा पहिला बॉल या सामन्यामधला. फिल्डिंग सेट करत असताना विकेट कीपर चेतन, एक्सपिरियन्सचा फायदा घेत असताना टीम एक्सपिरियन्स वापरतायत. थोडासा गतीने सामना घ्यायचा विनंती आहे. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग स्टॉपच्या दिशेने. हा बॉल जात असताना अडवला जिशानने. चांगला स्टॉप, कारण यावेळी जर हा बॉल अडला नसता तर नंतर बाईकच्या स्वरूपात जवळपास 4 धावा होत्या. जिशानने 4 धावा वाचवल्या आपल्या संघाकरता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे जिशानने. 3 धावा वाचवल्यात, माफ करा 3 धावा वाचवल्यात तर जिशानने आपल्या संघाकरता. एक धाव महत्वाची या सामन्यामध्ये. नक्कीच क्रिकेटमध्ये म्हणतात प्रत्येक बॉलवर वर्चस्व देऊन खेळा, कारण झालेली छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या मॅच मधून माघारी घरी घेऊन जाऊ शकते. कारण जिशानला ते माहित होतं, प्रत्येक धावेचं तो नेहमी महत्व जाणतो, कारण तो जितक्या वेगवान गोलंदाजीने गोलंदाजी करतो आणि त्याच्या बॉलवर जर अशा बाईकच्या स्वरूपात धावा आल्या तर ते गोलंदाजाचं दुःख गोलंदाजच समजू शकतो. आणखी एक चांगला यॉर्कर करण बेंडवालचा. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, सिंगल या बॉलवर. सलग 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकत असताना करण बेंडवाल. करणची खासियत आहे की तो यॉर्कर चेंडू जास्त टाकतोय आणि तिथे बघायला मिळालंय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय ते करण आणि चांगला दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी. मोठमोठ्या सामन्यांचा आपला अनुभव पणाला लावताना येथे करण बेंडवाल. 22 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. मॅच ऑन. पायावरचा बॉल नजाकतीने खेळत असताना चांगला ड्राईव्ह ऑन साइडला. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तितकंच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. थोडेसे लेट झाले थ्रो करत असताना कर्णधार प्रसाद आणि तोपर्यंत 2 धावा प्राप्त करतायत सोनू आणि विशेष. करणने चांगली ऑफसी केली गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय ते करण. एकूण 4 धावा आतापर्यंत बॅटने 3 धावा आल्या आहेत. धावसंख्या 38. 21 बॉल मध्ये 38 रन करायचे आहेत गुलजामा 11 खामगाव संघाला. स्वीप लगावलाय, मागे खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक अजय बांगर. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. अजय बांगरची एक खासियत आहे, हा खेळाडू बॅटिंग मध्ये चूक होईल, गोलंदाजीमध्ये चूक होईल, परंतु हा खेळाडू फिल्डिंग मध्ये नेहमी टीमसाठी 100% देतो. ते नेहमीच पाहायला मिळालं मैदानावर आपल्याला अजय कडून.
निश्चितच क्षेत्ररक्षण आणि दर्जा क्षेत्ररक्षण केलंच पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना धाव वाचवल्याच पाहिजे. तीच कामगिरी ती चांगल्या प्रकारे केली ती बांगरने. एक उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू बांगर. धावसंख्या 39, 20 बॉलमध्ये 37 करायचे आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत असताना धर्मवीर आमदार चषकाच्या माध्यमातून धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा आपल्या भेटीला. आणखी एक चांगला यॉर्कर खोदून काढत असताना दर्जेदार ऑफ ड्राईव्ह लगावलाय. क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार प्रसादचं यावेळी बिलकुल चुकी केली नाही. एक रन. टाळ्या शिट्ट्यांचा गजर. मोठ्या संख्येने आज श्री दत्त 11 संघाचे पाठीराखे या टीमला समर्थन देण्यासाठी पोहोचले आहेत. हे चाहते, हे क्रिकेटचे दर्दी आणि भरपूर वर्षांपासून या टीमने तितके पाठीराखे कमावले त्याच परिसरात. बुलढाण्याच्या दर्शकांचं जर इथे म्हणायचं झालं सर तर जो दर्जेदार खेळ निश्चित त्याच्या पाठीशी दर्शक राहतात नेहमीच. आणखी एक पायावरचा बॉल खोदून काढलाय गॅप मध्ये. अजय बांगर काय क्षेत्ररक्षण करतोय. चित्त्याच्या चपळाईने पुन्हा 3 रन वाचवलेत अजय बांगरने. काय स्टँडर्ड सेट करत असताना या लढतीमध्ये अजय बांगर. करण बेंडवालचा एक दर्जेदार षटक समाप्त होते. फक्त 6 रन खर्च केलेत आणि चांगले यॉर्कर त्याने टाकले या षटकात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि करायच्यात 18 बॉल मध्ये जवळपास 12च्या सरासरीने 35 धावा. करण बेंडवाल एक नावाजलेला गोलंदाज. आपल्या नावाला असं साजेशी अशी गोलंदाजी केली करणने आणि यॉर्कर हे त्याचं प्रमुख शस्त्र आणि तेच त्यांनी वापरलेलं आहे. इथे चांगल्या प्रकारचे चेंडू टाकले आणि फलंदाजांना थोडंसं बांधून ठेवण्यात यशस्वी झाला. ते फक्त 6 धावा दिल्या आपल्या षटकामध्ये. एक चांगलं दर्जेदार षटक आणि गुलजम्मा क्रिकेट संघाच्या दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्यात यशस्वी झाला तेथे तो करण. धावांची गरज आणि या डावामधला आतापर्यंत सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज मालाड एक्सप्रेस जिशान येतोय बॉलिंग ट्रॅकवर. बॉलची मागणी केली आहे. बॉल चेंज होत असताना मैदानाच्या आतमध्ये 18 बॉलमध्ये 35 रन करायचे आहेत गुलजामा 11 खामगाव संघाला. या लढतीत मालाड एक्सप्रेस मालाड मुंबई परिसरातला वेगवान गोलंदाज जिशान खान. आता एंड चेंज केलाय पंडितकर सर जिशानचा, कारण या आधीचं षटक त्याने धर्मवीर आखाडा एंड करून टाकलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे षटक हाताळलं होतं. परंतु जो खूप वेळापासून सेट आहे खेळपट्टीवर त्याला चांगल्या प्रकारे खेळपट्टीचा अंदाज आला. तो विशेष तिवारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये 10 बॉलमध्ये 12 धावा काढून दुसऱ्या बाजूला 16 बॉलमध्ये 26 रन. सोनूच्या बॅटमधून पार्टनरशिप जरूर चांगली झाली आहे 25 बॉलमध्ये 40 धावांची. निश्चितच चांगली दर्जेदार फलंदाजी होते इथे. परंतु पहिला बॉल फुल टॉस. दिशा दिली दशा खराब. लाइन से भटके तो पडेंगे फटके. चौकार. देत असताना चौकार. फुलटॉस बॉल होता. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात अशा प्रकारचे बॉल पडू शकतात आणि यॉर्कर वर जर तुमचं परफेक्शन निसटलं, तुमचं नियंत्रण सुटलं तर अशा चुका होऊ शकतात. पहिल्या बॉलवर तेच पाहायला मिळालं. 17 मध्ये 31 करायचे आहेत. ओ पपेक यॉर्कर, चांगला यॉर्कर. या बॉलवर तितकंच चांगलं पुनरागमन. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन कंप्लीट होत आहेत.
चांगल्या प्रकारचा यॉर्कर टाकला होता इथे तो जिशानने. पहिल्या चेंडू त्याने प्रयत्न केला परंतु ते चुकला आणि त्या चुकीचं भोगतान त्याला भोगायला लागलं. 4 धावेच्या मोबदल्यात 4 धावा सुरू केल्या आपल्या संघाकरता तेथे त्या गुलजांब क्रिकेट संघाचा फलंदाज विशेष तिवारी याने. नक्कीच चांगली बॅटिंग. 16 बॉलमध्ये 29 करायच्या जिशानचा चांगलं कमबॅक. मागच्या बॉलवर पहिला बॉल लोअर फुलटॉस आल्यानंतर त्याने पुन्हा एक वेळ त्याच्या स्ट्रेंथवर तो स्वतः गेला, यॉर्कर टाकला. आता यॉर्कर समजून खेळला होता या बॉलला. विशेष तिवारी स्वीप लगवायचा होता. चांगलं कमबॅक या बॉलवर. व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं जिशान कडून. आणि विशेष समोर हे चांगले बॉल आहेत. ही आयडियल डिलिव्हरी म्हणावी लागेल. चतुर गोलंदाजी म्हणता येईल याला. जितेशने चतुर गोलंदाजी केली. थोडंसं फलंदाजाला मार्क केले देते की तो कोणता फटका खेळण्यास तयार आहे आणि आपला चेंडूची दिशा थोडीशी वळवली ती जिशानने. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. अकुटप्प्याचा बॉल पेस जस्ट झाला नाही, हवेत आहे. क्षेत्ररक्षक विकेट किपर कडनं कॅच ड्रॉप. झेल सुटतोय. रनआउटचा सुद्धा चान्स क्रिएट झालाय आणि इतक्या मोठ्या लढतीमध्ये हा चान्स, हा कॅच, हा झेल किती महागडा असेल येणारा काळ सांगेल. चेतन सोनेने सारखे एक अनुभवी विकेट किपर बॉलच्या खाली होते आणि त्यांच्याकडनं अशा चुकीची बिलकुल अपेक्षा नसेल श्रीदत्त संघाला. झेल सुटलाय. हा महागडा किती असेल येणारा काळ सांगेल. कारण जिशानने ज्या कामासाठी त्याला बॉलिंग ट्रॅकवर आणलं ते काम बिलकुल केलं होतं. जिशानने त्याचं काम चोख बजवलं होते परंतु तिथे चुकला आहे तो चेतन सोनूने. 14 बॉलमध्ये 28 धावा करायच्या आहेत या ठिकाणाहून. समोर मारलाय अलॉंग द कार्पेट. तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षक करण बेंडवालचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल. रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो केला सागर घरत गोलूने. 2 धावा मिळत आहेत. जिशान या अशा क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा नाराज दिसतोय क्षेत्ररक्षकांवर. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने 50 धावा कंप्लीट होत आहेत गुलजामा 11 खामगाव संघाच्या. 13 बॉलमध्ये 26, 12ची सरासरी. लक्ष कठीण नाही परंतु सोपं सुद्धा नाही कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. नक्कीच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात भविष्यवाणी न केलेली बरी. स्पेलचा शेवटचा बॉल टाकेल आता जिशान. समोर मारलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक आहे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षरशः 3-4 फूट जम घेत सागर घरतने 3 रन वाचवले टीमसाठी. क्षेत्ररक्षणाचा उत्तम नमुना पेश करत असताना अजय बांगर, करण आणि सागर घरत या खेळाडूंनी मिळून जवळपास 10 धावा आतापर्यंत वाचवल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक 25 रन करायचे आहेत गुलजामा 11 खामगाव संघाला. एक विकेट त्याने प्राप्त केली आणि एकमेव विकेट जी प्राप्त केली ती जिशानने केली आहे. 50 धावांची भागीदारी कंप्लीट होते आहे सोनू आणि विशेष या 2 खेळाडूंमध्ये. विशेष खेळतोय तो 19 धावांवर आणि सोनू खेळतोय 29 धावांवर. चांगली फलंदाजी, चांगली भागीदारी म्हणता येईल त्या दोन्ही फलंदाजांची. 12 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. 12.5ची सरासरी. 12 गेंदेवर 25 रन. यहाँ से बनाने होगे गुलजामा 11 खामगाव को. आणि बॉलिंग ट्रॅकवर येत आहे धर्मवीर आखाडा एन कडून. ज्या खेळाडूंनी या आधी षटक खूप चांगल्या दर्जाचं टाकलं, करण बेंडवाल. 6 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. करण आपला पुढचा षटक घेऊन येतोय. पुढचा चेंडू. पहिला बॉल खोदून काढलाय.
लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रसादचं चांगलं क्षेत्ररक्षण, एक रन. तितकाच चांगला थ्रो प्रसादचा, एक रन या बॉलवर मिळेल. या एक रनच्या मदतीने धावसंख्या 52, 52 रन. 11 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. जिद्द, मेहनत, चिकाटी ह्या 3 गोष्टी तुम्ही गुगल आणि ॲपलच्या स्टोअरवरून कधीच डाउनलोड करू शकत नाहीत. त्या तुमच्या अंगी असाव्या लागतात. हा खेळ तसाच आहे, जिद्द, मेहनतीचा, चिकाटीचा, कष्टाचा, संघर्षाचा, सामर्थ्याचा. इनसाइड आउटचा प्रयत्न, लीडिंग एज, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. थ्रो चांगला आहे सागरचा, परंतु तोपर्यंत 2 रन मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे मागे थांबले होते, बॉलवर आले नाहीत सागर, त्यामुळे 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 54 रन. 10 बॉलमध्ये 22 धावांची गरज. या सामन्यात गुलजामा 11 खामगाव संघाला 53 धावांची भागीदारी. काय कमालीचा सामना, पहिला सामना आजच्या 3ऱ्या दिवसामधला आणि प्रेक्षणीय सामना होतोय. प्रेक्षणीय लढत पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय हा बॉल आणि रेफरलची मागणी केली आहे. नक्कीच आय व्ह्यू लॉक झाला होता पंचांचा, त्यामुळे पंचांनी स्वतः रेफरल घेतलाय. व्हाईट बॉल चेक करायचा आहे 3ऱ्या पंचांना. आय व्ह्यू लॉक झाला होता असं पंचांचं मत आहे, त्यामुळे 3ऱ्या पंचांची मदत मागितली आहे ऑनफील्ड पंचांनी. सामना तितकाच महत्वाचा. गुलजामा 11 खामगाव संघ या ठिकाणून पलटवार करेल, हा सामना घेऊन जाईल की मग श्रीदत्त 11 संघ या स्पर्धेत विजयाने आपली सुरुवात करेल हे बघायचं आहे. झाकलं तरी उजळणं सोडू नको, तू सूर्य आहेस, तू तळपणं सोडू नको, लागेल आयुष्यात ग्रहण म्हणून तू असं दररोजचं उगवणं सोडू नको. हा दररोजचा खेळ आहे, हा आपल्या जीवनातला महत्वाचा खेळ आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजे हा वैध बॉल ठरवलाय पंचांनी. डॉट बॉल. 9 चेंडूमध्ये 22 रन करायचे आहेत. नऊ चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. करण बेंडवाल चांगली गोलंदाजी करून राहिला आपल्या संघाकरता. सातव्या षटकाचा खेळ सुरू. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 9 चेंडू 22 रनची गरज. फुलटॉस बॉल. ऑन दी अपचा प्रयत्न होता, हवेत आहे क्षेत्ररक्षक. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने 1 रन. नो बॉल चेक करण्याची मागणी. कमरेच्या वर हा बॉल आहे का हे 3ऱ्या पंचांना आता चेक करायचंय. पुन्हा एक वेळ रेफरल मागितला आहे ऑनफील्ड पंचांनी. काही क्षणांसाठी खेळ थांबलाय. धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार आपल्या समोर. 3रा दिवस, पहिला सामना, अतिशय रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना, या सामन्यातील पराजित संघ खेळेल प्रेम 11 चिखली या टीम सोबत. आणि त्या टीम मध्ये गुजरात परिसरातील, गुजरात राज्यातले अनेक खेळाडू एजाज खोकरच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळतील. अशफाक रबाडा असेल, नासिर अली असतील, राकेश कहर असतील, हे काही प्रमुख सितारे या टीम मध्ये. ओम सर, करण बेंडवाल याने 3 चेंडू टाकले आणि जे स्थिरावलेले फलंदाज आहेत त्यांना थोडंसं बांधून ठेवण्यात यशस्वी झाला आहे तिथे तो करण बेंडवाल. इट्स अ फेअर बॉल असं पण 3ऱ्या पंचांचं मत आहे. 8 बॉल मध्ये करायचे आहेत 21. 8 चेंडू 21 रनची गरज या लढतीमध्ये. सोनू आणि विशेष तिवारी सुरुवात चांगली मिळाल्यानंतर आता थोडेसे संघर्ष करतायत. उडवलाय समोर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रसादचा हा सोपा झेल. करण बिंडवालला या महत्वाच्या क्षणात यश मिळते आहे आणि सोनू बाद होईल. या मॅच मध्ये पलटवार श्रीदत्त बुलढाणा संघाचा. करणची कमाल गोलंदाजी.
बहुत योगदान दिलंय ते सोनूने आपल्या संघाकरता. चांगली फलंदाजी केली ती सोनूने आपल्या संघाकरता. नक्कीच चांगलं कमबॅक या स्पर्धेच्या माध्यमातून करण बेंडवाल करत असताना. आणि जगातील सर्वोत्तम कमबॅक म्हणजे काय असेल माहिती आहे का सर? ज्या लोकांनी आपल्याला छळलं, जे लोक आपल्यावर हसलेत, त्याच लोकांनी आपल्यासाठी आपसूक टाळ्या वाजवणं हा जगातील सर्वात तगडा कमबॅक आहे. आणि तो कमबॅक या स्पर्धेच्या माध्यमातून करण बेंडवालने पुन्हा एक वेळ केलाय. मागच्या सीझनची ती गोलंदाजी करणची आठवा आणि या सीझन मध्ये पुन्हा एक वेळ या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. 10 धाबा देत असताना एक विकेट. गुलजामा इलेव्हन संघ जो चांगल्या धावसंख्येकडे जात होता त्यांना थांबवलं, शांत केलं. या दबावाच्या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 21. फैजान आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल लॉप केलाय. उडी उडी उडी, ये गेंद मैदान के बाहर जुड़ी. षटकार. होऊ शकला असता त्या स्पेलची इकॉनॉमी बिघडवली फैजानने. शेगावचा हा आक्रमक बॅटर षटकाराला फैजानच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर खातं उघडलं आणि 6 बॉल मध्ये आता 15 धावा असं समीकरण या लढतीमध्ये आहे गुलजामा इलेव्हन खामगाव टीम साठी. सन्माननीय गुलजामाबाई शहा यांचा संघ पाहायला मिळतोय. गुलजामा इलेव्हन खामगाव. ओम सर, फैजानचा काय आत्मविश्वास म्हणावा लागेल. तो पहिल्याच चेंडूवर षटकार लगावलाय. एक चांगली गोलंदाजी करत होता करण. त्याला फटका लागला सोपं नव्हतं, परंतु त्याला सरळ सीमारेषे पार सोडलंय. 6 धावा वसूल केल्यात पहिल्या चेंडूवर त्या फैजानने. नक्कीच चांगली बॅटिंग तो नेहमी करतो. सातत्याने तो सलामीला बॅटिंग करतो. परंतु आज टीमची काही जबाबदारी वेगळी होती, कारण विशेषला सलामीला पाठवण्यात आलं. त्यामुळे फैजान थोडासा मिडल ऑर्डरला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 15 करायचे आणि बॉलिंग ट्रॅकवर सागर घरत कोल्लूला निमंत्रित केलंय कर्णधार प्रसादने. या शेवटच्या षटकात 6 बॉल 15 रनची गरज. मॅच ऑन. विशेषने सुद्धा आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. 22 धावांवर खेळतोय तो विशेष. 6 चेंडू 15 धावा. काय कमालीचा सामना, रोमहर्षक सामना, प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना. आणि खासियत आहे या मैदानाची. या मैदानावर रोमहर्षक सामने तुम्हाला दररोज पाहायला मिळतात. किमान 1-2 सामने तरी शेवटच्या षटकापर्यंत जातात. त्या रोमहर्षक लढती फक्त आणि फक्त विदर्भातील धर्मवीर आमदार चषक या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात. 6 चेंडू 15 रनची गरज. या लढतीमध्ये सागर घरत बॉलिंग ट्रॅकवर पविलियन एंड कडून या अंतिम षटकात फिल्डिंग सेट करत असताना विकेट कीपर चेतन. पहिला बॉल खोदून काढलाय गॅप मध्ये. जिशान वेगाने धावतोय बॉलच्या दिशेने. बॉल चालला मिसफील्डच्या साह्याने वाईड लॉंग ऑफला. सीमा पार पार पार. चौकार. डावखुरे हाताचे बॅटर आहेत, त्याचमुळे सागर घरतकडे वाटचाल केली असावी कर्णधाराने, कारण असलम सारखं एक ऑप्शन या टीम मध्ये होतं. 5 बॉल मध्ये 11 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आला. सागर घरत या क्षणात स्वतःला सिद्ध करण्याची बिलकुल पुरेपूर प्रयत्न करेल. क्षमता भरपूर आहे विशेषकडे सुद्धा आणि सागरकडे सुद्धा. परंतु सध्या सेट दिसतोय विशेष. 18 बॉल मध्ये 26 वर तो खेळतोय. 3 चौकार फक्त त्याने लगावलेत टीमला या इनिंगला पूर्णपणे कंट्रोल करत असताना. निश्चितच दर्जेदार अशा फलंदाजीचं प्रसिद्ध दाखवण्यात येते विशेषने. आणि आपल्या संघाकरता काय विशेष फलंदाजी करून दाखवली ती विशेषने. पण 26 धावांवर खेळतोय तो विशेष. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला मिसफील्ड. चुकीला माफी नाही. बाईटच्या स्वरूपात हा चौकार. या सामन्यात विशेष तिवारी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. 4 गेंदेवर बनाने हे 7 रन.
4 बॉलमध्ये 7 धावांची गरज गुलजामा 11 खामगाव संघाला. वाट मॅच. बॉल स्टॉप करता आला नाही लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि प्रचंड वेगाने आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. एक वेळ बॉल तुम्ही मिस केला तर त्यानंतर हा बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेरून उचलूनच आणण्यासाठी जावं लागेल. इतकी आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. 4 बॉलमध्ये 7 रन करायचे आहेत या शेवटच्या काही क्षणात. दोन्ही बॉलवर मिसफील्डच्या साह्याने चौकार आलेत. आकुटप्प्याचा बॉल लपेटलाय. बॉल चाललाय आता डीप मिड विकेटला सीमा पार. हा धमाका षटकार. दुर्लक्ष करू नका कारण ते खरे गेम चेंजर ठरू शकतात. सुरुवातीपासूनच सिंगल डबलने खेळणारा विशेष आता शेवटच्या षटकात आक्रमण करतोय आणि गेम चेंजर ठरतो या सामन्याचा. एका रनची गरज आहे. स्कोर लेवल. दूरवरून खेळलाय अवे फ्रॉम द बॉडी आणि हा सामना विशेष तिवारीने अतिशय शांततेने संयमी फलंदाजी करून संपवलाय. अभिनंदन टीम गुलजामा 11 खामगाव. दर्जेदार कामगिरी केली श्रीदत्त बुलढाणा संघाच्या क्षेत्ररक्षकांनी सुद्धा. परंतु शेवटच्या क्षणात झालेल्या चुका या मॅच मध्ये पराजयाचं कारण ठरू शकते. पहिल्या डावात करण कमाल लाजवाब फलंदाजी. दुसऱ्या डावात करण बेंडवाल सुहेल आणि त्याचबरोबर जिशांची चांगली गोलंदाजी राहिली. दोन्ही टीमनी शेक हँड करायचे आहेत. एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या. सामना संपलाय. लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एक्स्ट्रा खेळाडू गुलजामा 11 खामगाव संघाचे